नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या महान युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम। समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवानं दिलेल्या विचारांचा वारसा आजही प्रत्येकाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची प्रेरणा देतो। ज्ञान हीच खरी शक्ती आहे आणि संघटन हीच खरी ताकद। त्यांच्या या विचारांमधूनच समाज उन्नतीचा मार्ग उजळतो आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते। जयंतीनिमित्त आपण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी चौक, नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात दिनांक 18/4/2026 रोजी प्रसिद्ध गायिका वर्षा एखंडे त्याचे भीमगीतांचा कार्यक्रमात या प्रसंगी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक सुनील संपत कांबळे तसेच अतुलभाऊ भावसार यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। खजिनदार संजयजी पगारे इंजिनियर तसेच कल्पनाताई दोंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षा, जयंती समिती कार्याध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी उनवणे, उपाध्यक्ष मृणालताई कापडणे, सरचिटणीस ॲडव्होकेट पुष्पा ढवळे, ॲडव्होकेट शुभांगी गीत, राजश्री साळवे, चैताली सोनवणे, अलका वाघ, पल्लवी गवई, मीरा डब्बाळे, संगीता जाधव, रोहिणी वाघ, कोमल गांगुर्डे, त्याचबरोबर संयोजक समितीचे मुख्य सूत्रधार प्रमुख सुनील संपत कांबळे, अतुल भावसार, AF भालेराव, मुकेश वीर, अविनाश गायकवाड, ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार, ॲडव्होकेट हर्षवर्धन दिवेकर, अजितदादा दिवेकर, बापू अहिरराव, भिका गांगुर्डे, यासिन शेख, शालिग्राम बनसोडे, बाळा गांगुर्डे, राजाभाऊ सोनवणे, सुनील भालेराव, तेजस कांबळे, सखाराम वीर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कलाकारांचा या दिवशी सन्मानानं सत्कार करण्यात आला। 7 दिवस चाललेल्या कार्यक्रमात अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गाण्याचे सर्व भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याचबरोबर या भीमगीतांबरोबर भीमगीतांवर आधारित नृत्य सादर करण्यात आलं आणि कार्यक्रमातून प्रबोधनात्मक माहिती लहान मुलांनी त्याचबरोबर लहान मुलांचे नृत्य या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती दिलेला हा मंत्र, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामाचा उजाळा या ठिकाणी सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्यात आला आणि अशा पद्धतीने या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 या ठिकाणी शेवटच्या दिवशी अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक अशा गाण्यांचा आस्वाद या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी घेतला। त्यानिमित्तानं सर्वत्र जयंती उत्सव समितीचे अभिनंदन करण्यात आले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। बाबा आपकी कहानी है, जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची पहिली जयंती साजरा केली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, हा देश त्याच्या संविधानावर चालतो असे या देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न, बुद्धी सम्राट, ज्ञान पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या भारतातील तमाम महामानवतावादी महापुरुष महामानवांना मी विनम्रपणे अभिवादन करतो। खरं तर महापुरुषाकशात नित्यम कवी असे असतात आणि निम सागरात आरशात पाहून जातात असे कधीच होत नाही। त्यांच्या कार्याला, पराक्रमाला काहीतरी परंपरा असते। तीच परंपरा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला। ते होते म्हणून गावकुसा बाहेरील वस्ती गावात आल्या, ते होते म्हणून माणसाला माणूसपण मिळालं, ते होते म्हणून माणसाला न्याय, हक्क, अधिकार लाभला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 अक्षरी महामंत्र देतात, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। आता मी अनुज सत्यवान पगारे या व्यासपीठावर विषय मांडतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उगवतीचा क्रांतीसूर्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, जर काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर आधी इतिहास वाचला पाहिजे, इतिहास माहिती करून घेतला पाहिजे, तर आपल्या पूर्वजांचा वर्तमान आणि भूतकाळ जाणता येईल आणि वर्तमान काळातील चुका सुधारून भविष्य काळ उज्ज्वल करता येईल। वाचनाभ्यास करणे गरजेचेच का, तर बाबासाहेबांनी भूतकाळ जाणला होता। तुमच्या आमच्या सुखी समृद्धी जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, घाम गाळा रक्ताचं पाणी केलं। अरे झगडले, झिजले बाबासाहेब, बाबासाहेबांचा देश झिजला म्हणून तुमचा आमचा सर्वांचा देश सजला, हे लक्षात ठेवा। काळाच्या पटलावर असे अनेक नेते झाले, खासदार झाले, आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एकच नाव चिरंत राहिले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना
कुणी कलेक्टर झाला. म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर आपण अनेक वाघांना माणसाप्रमाणे शिकवणारी माणसं बघितली, पण कुठल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा आपण एकच वाघ बघितला, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सूरज की तो बात छोड़ो सपना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो सपना. शांततेला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम केले, त्यामुळे चांगल्या प्रकारचं प्रबोधन झालं आणि त्याचमधून पगारीसारखा मुलगा आता तुम्ही पाहताय की त्यांनी छानपणे सुंदरपणे बाबासाहेब मांडला. त्याचप्रमाणे आमचे अरुण जाधव असतील, दंबाडे असतील, हे सुद्धा या ठिकाणी आले. अहिरराववाले आमचे अहिरराव आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सुनील भाऊ कांबळे जयंती उत्सव समितीचे प्रमुख संयोजक यांच्या वतीने संपला असं जाहीर करतो.
रमेशात प्रभाकराचं कार्य गुणगान होणार नाही. छाती डोके हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. जरी झालाच हो जरी झालाच विद्वान मोठा भूत भगवान होणार नाही. छाती मग काय म्हणायचं असे आले किती गेले किती आले गेले किती 100 आले गेले किती 100 आमच्या नाशिक जिल्ह्यात आमच्या नाशिक जिल्ह्यात सुनील भाऊ माणूस एक नंबर. आमच्या नाशिक जिल्ह्यात माणूस एक नंबर. माणूस एक नंबर माणूस एक नंबर. माणूस एक नंबर माणूस एक नंबर. असे आले किती गेले किती आले गेले किती 100 आले गेले किती 100 आमच्या नाशिक जिल्ह्यात सुनील भाऊ माणूस एक नंबर. आमच्या नाशिक जिल्ह्यात सुनील भाऊ माणूस एक नंबर. आमच्या नाशिक जिल्ह्यात सुनील भाऊ माणूस एक नंबर. थोरा मोठ्यासाठी सन्मान त्यांना परिस्थितीची जाण. थोरा मोठ्यासाठी सन्मान त्यांना परिस्थितीची जाण. साधा सरळ स्वभाव छान साधा सरळ स्वभाव छान म्हणूनच मिळविला मान. आजच्या आनंदी सोहळ्यात जमले